कारण कोल्हापूरमध्ये आता पूर ओसरतोय। मात्र पुरानंतर कोल्हापुरातील रस्त्यांवर दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। कोल्हापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच रस्त्यांवर पुराचं पाणी साचलं होतं। या पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये आता कचरा वाहून आलाय। प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, थर्माकोलसह इतर कचरा कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांवर साचलेला आहे। त्यामुळे रस्त्यांवर आता दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे। रणजित, आता पूर तर ओसरलाय कोल्हापुरात, मात्र त्यानंतरची काय स्थिती आहे? एक यात अपडेट सुरुवातीलाच मी देतो की काल दिवसभर पावसाचा जोर कमी होता, त्यामुळे आपल्याला वाटत होतं की पूर ओसरला। मात्र रात्रीपासून किंवा पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाने आता जोर पकडलेला आहे आणि पाऊस संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। गेली 15 दिवस कोल्हापूर शहरामध्ये जो पाऊस पडतो, जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडतो, त्यामुळे रस्त्यांवर पाणी आलं होतं आणि काल 1 फुटाने पंचगंगेची पातळी कमी झाल्यामुळं पाणी कमी होत असताना कोल्हापूरकरांनी जो पंचगंगा नदीमध्ये किंवा जयंती नाल्यामध्ये कचरा टाकला होता तो आता पुन्हा रस्त्यावर आलेला आहे। आणि मी आता सध्या खानविलकर पेट्रोल पंप परिसरात आहे आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे। प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या असतील, थर्माकोल, इतर साहित्य हे सगळं वाहून रस्त्यावर आलेलं आहे आणि असाच थर या ठिकाणी पडलेला आहे। अनेक कुत्री याच्यावर फिरताना आपल्याला दिसतात। महानगरपालिकेने खरं तर याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं होतं, मात्र तेवढ्यापुरताच कचरा उचलून तो साईडला टाकला जातो, तो घेऊन जात नाही आहेत। त्यामुळे आता इथं कचरा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय। डास तसंच इतर रोगराई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिकेला विनंती केली की ताबडतोब हा रस्ता स्वच्छ करावा आणि या ठिकाणी साठलेला जो कचरा आहे तो बाजूला करावा। पूर जरी आता वाढत असला तरी कचरा मात्र मोठ्या प्रमाणात काठावर येताना दिसतोय। याच्यावर आता महापालिकेने उपाययोजना करणं तितकंच गरजेचं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। अगदीच धन्यवाद रणजित, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय की आता कचरा कोल्हापूरमध्ये सर्वत्र साचलेला आहे आणि आता महापालिकेकडनं एक कचरा हटवण्याचं काम युद्धपातळीवर होणं गरजेचं आहे।